हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत इलुस्ट्रेशन नंबर 4 जो पेज नंबर 195 वर दिलेला आहे. ठीक आहे. तर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट सोडवताना तुम्हाला बॅलन्स आधी बघायचा आहे की बॅलन्स कसा दिलेला आहे. तर इलुस्ट्रेशन नंबर 4 मध्ये तुम्हाला बॅलन्स दिला आहे ॲज पर पासबुक. बरोबर आहे. तर बॅलन्स ॲज पर पासबुक दिलाय तुम्हाला. किती दिलाय मी लिहून टाकतो आधी. बॅलन्स ॲज पर पासबुक किती आहे बघा. बॅलन्स ॲज पर पासबुक किती आहे 14,000 रुपये. ठीक आहे. तर सर्वात अगोदर 14,000 रुपये बॅलन्स ॲज पर पासबुक आहेत. प्रॉब्लेम बघूयात काय म्हणते. प्रॉब्लेम मध्ये सांगितलेले फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स फाइंड आउट ऑफ बँक बॅलन्स ॲज पर कॅश बुक ऑफ मिस्टर अनुराग ॲज ऑन 30 जून 2019. म्हणजे मिस्टर अनुरागचा आपल्याला 30 जून 2019ला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करायचं आहे आणि कॅश बुकचा बॅलन्स शोधायचा आहे. शोधायचा कोणता आहे कॅश बुकचा. बॅलन्स दिलाय तुम्हाला पासबुकचा आणि शोधायचा आहे कॅश बुकचा बॅलन्स. ठीक आहे. तर बघूयात. तर बॅलन्स ॲज पर पासबुक तुम्हाला दिलाय 14,000. आता दोन मेथड. एक तर आहेत ऍड. काही आयटम्स ऍड होतील, थोडीशी जागा सोडतो त्याला, आणि काही आयटम्स लेस होतील. मग कोणते आयटम ऍड होतील आणि कोणते आयटम लेस होतील. तर नेहमी लक्षात ठेवा जे कॅशबुक किंवा पासबुकमध्ये बॅलन्स, जेव्हा पासबुकचा बॅलन्स दिलेला असतो तर रूल काय हे बघा. इथं मी रूल लिहून घेतो. रूल तुम्हाला आधी सांगतो की रूल काय आहे. हे बघा, हे रूल. इफ बॅलन्स ॲज पर पासबुक गिवन. आता पासबुकचा बॅलन्स आहे ना इथं, तर म्हणून फक्त तोच रूल बघतोय मी. काय रूल आहे, कोणते आयटम ऍड करायचे आणि कोणते लेस करायचे. तर ऍड कोणते करायचे, ऍड ऑल द आयटम्स विच appear at debit side of cash book or पासबुक. जे आयटम कॅशबुक आणि पासबुकच्या डेबिट साईडला येतात ते सगळे आयटम ऍड करायचे. म्हणजे कॅशबुकच्या डेबिट साईडला किंवा पासबुकच्या डेबिट साईडला येणारे आयटम आपण इथं ऍड करणार आहेत. आणि लेस कोणते करणार, लेस कोणते करणार, तर लेस करणार आपण उलट. ऑल द आयटम्स विच appear at credit side of cash book or पासबुक. म्हणजे डेबिट साईडचे सगळे आयटम ऍड आणि क्रेडिट साईडचे सगळे आयटम लेस. कळालं. एवढंच नियम लक्षात ठेवा जेव्हा पासबुकचा बॅलन्स असतं. ठीक आहे. काल आपण कॅश बुकचा बॅलन्स बघितला. इथं बॅलन्स ॲज पर कॅश बुक होता काल, आणि आज काय आहे बॅलन्स ॲज पर पासबुक आहे. म्हणून नियम बदलला. ठीक आहे. तर आता डेबिट साईडचे सगळे आयटम ऍड करूत, क्रेडिट साईडचे सगळे आयटम आपण काय करूत लेस. तर बघूयात पहिला आयटम काय आहे. तर पहिला तुम्हाला आयटम सांगितलेला आहे बँक बॅलन्स ॲज पर पासबुक, तर लिहिलं आपण. त्याच्यानंतरचा आयटम आहे 2 चेक्स 8,900 and 10,700 वेअर इश्यूड ऑन 25 जून 2019. म्हणजे 2 चेक आपण दिले होते समोरच्या पार्टीला. किती रुपयाचा, 8,900चा आणि 10,700चा 25 तारखेला दिले होते. आउट ऑफ विच ओनली 1 चेक ऑफ ₹8,900 वॉज प्रेझेंटेड फॉर पेमेंट. म्हणजे दिले होते 2 चेक. किती रुपयाचा, 8,900चा आणि 10,700चा. पण त्यापैकी एकच चेक जो आहे तो प्रेझेंट झालाय. म्हणजे एकाच चेकची पेमेंट झाली आहे. म्हणजे 10,700 रुपयाच्या चेकची पेमेंट झाली, 8,900 रुपयाच्या चेकची पेमेंट झाली, पण 10,700च्या चेकची पेमेंट झालेली नाही. म्हणजे 10,700 रुपयाची पेमेंट गेलेली नाही. बरोबर आहे. म्हणजे तेवढे पैसे आजही बँकेत आहेत. तुम्हाला मेसेज येतो बघा बरेचदा, युअर अकाउंट हॅज बीन डेबिटेड. डेबिटेड म्हणजे काय, कट झाले. युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड. क्रेडिटेड म्हणजे काय, ऍड झाले. तर आता जे तुम्ही 8,900चे
आणि 10,700 रुपयाचं चेक पाठवलं तर त्यापैकी फक्त 8,900ची पेमेंट झाली, म्हणजे तेवढे डेबिट झाले, पण 10,700 रुपयाची पेमेंटच झाली नाही, तर ते डेबिट होतील का? नाही, ते काय होतील? क्रेडिट होतील, कारण की तेवढे पैसे अजून गेलेलेच नाही आहेत. तर गेलेले नाही आहेत तर ते काय असतील? क्रेडिट. आणि क्रेडिट म्हणल्यास काय करतो आपण? लेस. म्हणून नंबर फर्स्ट आयटम, चेक issued but not presented for payment, म्हणून हे काय करावं लागतील? क्रेडिट साइड आयटम. उगा आपल्याला समजावं म्हणून लिहितो मी, ठीक आहे. तर 10,700 रुपये लक्षात आलं पहिलं आयटम. दुसरं काय झालंय नंतर? चेक ऑफ ₹16,400 were deposited. Only one check 6,400 was cleared by bank on 20 June 2019. बघा, खूप गरजेचं आहे की 16,400 रुपयाचा चेक आपण डेपॉझिट केला होता. डेपॉझिट केला म्हणजे काय? डेपॉझिट केला म्हणजे काय? तर क्रेडिट केला, है ना. डिपॉझिट करणं म्हणजे काय? क्रेडिट करणे, आपल्या खात्यात जमा होणं. पण त्यापैकी फक्त 6,400चेच पैसे भेटलेत आणि राहिलेले पैसेच भेटले नाहीत. म्हणजे हे बघा, वर्किंग नोट बघतो. हा, हे बघा, इथं वर्किंग नोट करतो. वर्किंग नोट, आउट ऑफ 16,400 ओनली 6,400 rupees check is cleared. 16,400 पैकी 6,400चेच पैसे भेटले, म्हणजे किती भेटले नाहीत? देअरफॉर 10,000 रुपीज नॉट क्लिअर्ड, म्हणजे 10,000 रुपयाचा चेक भेटलेला नाहीये. 16,400 पैकी फक्त 6,400 रुपयाचा चेक बँकेत जमा झालाय, म्हणजे 10,000 रुपयाचा चेक जमा झालेला नाहीये. मग 10,000 रुपयाचा चेक जमा झालेला नाहीये म्हणजे काय? चेक डेपॉझिटेड बट नॉट क्लिअर्ड. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? तर डेबिट व्हॉट कम्स इन ना, पैसे यायचेत ना, म्हणून कॅशबुक आणि पासबुकच्या डेबिटला येतील ना ते आयटम, जे पैसे कॅशबुक आणि पासबुकच्या डेबिटला येतात. आणि कॅशबुकचा आयटम कोणता असतो? कॅशबुक आणि पासबुक कोणत्या नियमावर चालतो? तर कॅशबुक नियमावर चालतो, डेबिट व्हॉट कम्स इनच्या, है ना. सो डेबिट साईडचा आयटम आहे. 10,000 रुपये येतील, आलेले नाही आहेत. चेक डेपॉझिटेड बट नॉट क्लिअर्ड बाय बँक, है ना. किती रुपयाचा? 10,000 रुपयाचा आला, म्हणून डेबिट साईडला लिहिलं. पैसे येतील म्हणजे डेबिट साईडला, ठीक आहे. ओके, नेक्स्ट. कॅश ऑफ ₹5,500 withdrawn from bank for personal use was not recorded in cash book. आता बघा, 5,500 रुपयाचा कॅश हा विथड्रॉन केला पर्सनल यूजला. विथड्रॉन केला म्हणजे काय? डेबिट केलाय. डेबिट केलाय म्हणजे पासबुक मधून पैसा गेला, युअर अकाउंट हॅज बीन डेबिटेड म्हणले ना. तर डेबिटचे आयटम जे असतात ते जातात, बरोबर आहे. तर डेपॉझिटेड किती रुपये? कॅश विथड्रॉन फ्रॉम बँक, withdrawn from bank for personal use not recorded in cash book. रेकॉर्ड केले नव्हते, पैसे गेले होते पण कॅशबुक मध्ये रेकॉर्ड केले नव्हते. तर करावे लागतील की बाबा पैसे एवढे कटलेले आहेत, 5,500 रुपये बँकेतून आपण काढलेत, है ना, विथड्रॉन केलेत. नेक्स्ट काय? 350 बँक इन्सिडेंटल चार्जेस डेबिटेड. परत डेबिटेड, बघा डेबिट बॅलन्स, डेबिट आला शब्द की ऍड करायचा. किती रुपये आहे? 350, बरोबर आहे. तिसरा आयटम कोणता आहे? इन्सिडेंटल
चार्जेस, डेबिट हा शब्द आला की ऍड करायचा. चार्जेस डेबिटेड इन पासबुक किती रुपये? 350. नेक्स्ट काय आहे? शेवटचा आहे, सॉरी त्याच्यानंतर आहे अजून एक. देअर वॉज अ डेबिट पासबुक 7500 इन रिस्पेक्ट ऑफ चेक डिसऑनर्ड ऑन 30 जून. परत डेबिट आहे बॅलन्स, चेक डिसऑनर झालाय म्हणजे पैसे यायचे होते पण आले नाही, तर चेक डिसऑनर झाला. चेक डिसऑनर डेबिटेड इन पासबुक. डेबिट हा शब्द आलाय परत. किती रुपये? 7500. आणि नेक्स्ट काय म्हणले बघा, इंटरेस्ट 425 वॉज क्रेडिटेड. क्रेडिट हा शब्द आला तर कुठे घेतो आपण? लेसला ना, तर क्रेडिट पैसा जमा झालाय तेवढा. इंटरेस्ट क्रेडिटेड इन कॅश बुक ओनली. बरोबर आहे. किती रुपये? 425. मग किती आले? सगळे आयटम झालेले आहेत. हे सगळे आयटम ऍडचे आयटम ऍड करू, टोटल ऍड करू. 23,350 रुपये. मग इथं टोटल किती आली? 37,350. ह्याच्यातून 11,125 हे दोघांची टोटल करून वजा करून टाकली. बरोबर आहे. तर आपल्याला बॅलन्स किती भेटतो बघा इथं. बॅलन्स आला 26,225. हे काय आहे? बॅलन्स ॲज पर कॅश बुक. बॅलन्स ॲज पर कॅश बुक. परत एकदा रिवाइज करतो काय काय केलेलं आहे. ठीक आहे. हे बघा, पहिला आयटम तुम्हाला दिला होता बॅलन्स ॲज पर पासबुक. हा बॅलन्स ॲज पर पासबुक आपण घेतला इथं. किती रुपये? 14,000 रुपये. आता इथं बॅलन्स ॲज पर पासबुक आहे तर नियम कोणता लावायचा आहे? पासबुकचाच. पासबुकचा नियम काय म्हणतो? कॅश आणि पासबुक कॅश किंवा पासबुक मधील जे डेबिट साईडचे आयटम आहेत ते सगळे ऍड आणि क्रेडिट साईडचे सगळे आयटम लेस. आयटम्स विच अपियर ऑन कॅश बुक और पासबुक डेबिट साइड विल ऍड, है ना. आणि आयटम्स विच अपियर ॲट द क्रेडिट साइड ऑफ कॅश बुक और पासबुक विल बी लेस. तर डेबिट साईडचे आयटम ऍड, क्रेडिट साईडचे आयटम लेस. मग पहिला अमाऊंट कोणता होता? एक 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 आपण बघूयात आता. पहिला आयटम कोणता होता? 2 चेक्स 8,900 and 10,700 वेअर इश्यूड. 2 चेक इश्यू केले होते आपण, 8,900 आणि 10,700 रुपयाचं. त्यापैकी फक्त 8,900 रुपयाचा चेक क्लिअर झाले, म्हणजे 8,900 रुपयाचीच पेमेंट झाली. म्हणजे 10,700 ची पेमेंट झाली नाही, म्हणजे तो पैसा आजही बँकेत आहे म्हणून लेस केला 10,700 रुपये. कारण की हा पेमेंट होणार आहे. आत्ता झाला नाही तर काय झालं? पेमेंट तर होणार आहे ना. एक चेक इश्यू केलेला आहे, दुसरा चेक 10,700 रुपयाचा लवकरच इश्यू केला जाईल म्हणून लेस. ठीक आहे. नेक्स्ट, चेक ऑफ ₹16,400 वेअर डेपॉझिटेड बट ओनली 1 चेक 6,400 वॉज क्लिअर. आता काय झालं? दुसऱ्या पार्टीने आपल्याला चेक दिलाय. अगोदरच्या ह्याच्यात काय होतं? आपण चेक देत होतो, त्यापैकी एकच चेकची पेमेंट झाली 8,900ची, 10,700ची होणार आहे म्हणजे भविष्यात. आज तर तेवढा पैसा आहे ना म्हणून आपण ते लेस करून टाकलं. इथं काय होतोय? 2 चेक आपल्याला भेटले होते, 16,400 पैकी फक्त 6,400 ची पेमेंट झाली आहे, म्हणजे 10,000 रुपयाची पेमेंट आजही होणार आहे म्हणजे तेवढा पैसा आपल्याला भेटणार आहे. पण अजून भेटलाय का? नाही, म्हणून डेबिट साईडचा आयटम आहे. भेटला नाहीये म्हणून 10,000 रुपये वजा ऍड केले. ठीक आहे. कारण की डेबिट साईडचा आयटम आहे तो, अजूनही भेटलेला नाहीये 10,000 रुपये. नेक्स्ट, कॅश ऑफ 5,500 वेअर विथड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज. बँकेमधून पर्सनल यूजसाठी विथड्रॉन केलेत. किती? 5,500. म्हणजे बँकेतून वजा झालेत, म्हणजे डेबिट झालेत बँकेतून म्हणून ऍड केला. कॅश विथड्रॉन डेबिट झालेत. युअर अकाउंट हॅज बीन डेबिटेड म्हणतो ना, तर डेबिटचे आयटम वजा होतात. नंतर 350 बँक इन्सिडेंटल चार्जेस डेबिटेड. परत डेबिट हा शब्द आलाय. इन्सिडेंटल चार्जेस डेबिटेड ऍड, कारण की डेबिटचे आयटम आपण ऍड करतो. नंतर देअर वॉज अ डेबिट इन पासबुक ऑफ 7,500 इन रिस्पेक्ट ऑफ चेक डिसऑनर्ड. म्हणजे हाही आयटम झाला, हा झाला. नेक्स्ट काय म्हणतोय? देअर वॉज अ डेबिट इन पासबुक. परत डेबिट इन पासबुक म्हणले कारण की चेक डिसऑनर झालाय, डेबिटचा आयटम आहे तर तो परत ऍड. चेक डिसऑनर्ड इन पासबुक 7,500.
आणि शेवटी म्हणलेलं आहे इंटरेस्ट 425 वॉज क्रेडिट केलाय म्हणजे पैसा आलाय म्हणून लेस केला. क्रेडिटचा आयटम आहे तर लेस करायचा. या सगळ्यांची टोटल केली, ऍड करून टाकलं, मग 14,000 प्लस 23,350 आलं, 37,350 आणि त्याच्यातून हे दोन्ही अमाऊंट वजा करून टाकल्या तर आलं 26,250 बॅलन्स ॲज पर कॅश बुक. इथं हा प्रॉब्लेम संपतो. थँक्यू व्हेरी मच.